नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, कसे आहात? काय म्हणताय? हापशुपश होतंय? पित्त वाढलंय? अहो, वाढणारच, उन्हाळा आहे आणि म्हणून तर आपल्याकडं पित्तशामक आणि इम्युनिटीवर्धक असं कोकम आहे. आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आज मी करते आहे कोकमचे साग, म्हणजेच आमसुलाचे साग. कोकममध्येच म्हणजेच आमसुलामध्ये B12 व्हिटॅमिन, पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम ही जीवनसत्व असतात आणि त्यामुळं हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. आमसुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि वजन कमी होते. असे हे बहुगुणी असे आमसूल म्हणजेच कोकम याचा अतिशय उपयोग होतो. पित्तशामक तर ते आहेच, त्याशिवाय भूक पण वाढते. आपल्या हातावर कधी कधी पित्ताच्या गांधी म्हणजे फोड उठतात, तर अशा वेळी आमसुलाचं पाणी त्याच्यावर लावलं तर त्या कमी होतात, आपल्याला आराम पडतो. कोकम सरबत हे तर वेलकम ड्रिंक म्हणून प्रसिद्ध आहेच आहे. आज आपण करत आहोत कोकमचं साग म्हणजेच आमसुलाचं साग. चला आपण साहित्य बघूया का. 8-10 आमसुलं मी 1 कप गरम पाण्यामध्ये भिजत टाकली होती आणि त्याशिवाय मी 2 चमचे कोकम आगळ घेतले, म्हणजे हा कोकमचा अर्क असतो. जिरे पावडर घेतली, गूळ घेतला आहे, 3 चमचे ओल्या नारळाचा चव घेतला आहे, सैंधव मीठ आहे, एका मिरचीचे बारीक तुकडे आणि आल्याचा थोडा खीस आहे, आलं थोडं किसून घेतलेलं आहे, 10-12 कडीलिंबाची पानं आहेत आणि 7-8 सुक्या मिरच्यांचे बेडगी मिरच्यांचे तुकडे आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. 2 चमचे साजूक तूप घालते, अर्धा चमचा जिरं घातले, जिरं छान फुललं आहे, मस्त सुगंध सुटला आहे. मिरच्यांचे तुकडे घालते, लाल सुक्या बेडगी मिरच्या आणि कडीलिंबाची पानं घालून घेते. जिरे, तूप, कडीलिंब एकदम मस्त सुगंध दरवते. फोडणी आपली खूप छान झाली आहे. थोडंसं आलं घालून घेते. तुम्ही 4 मिऱ्याचे दाणे घातले तरी पण चालतील. फोडणी जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते. इथं भिजत टाकलेली जी आमसूल होती ना, ती मी जरा हाताने कुस्करून घेते आहे, म्हणजे त्याचा अर्क सगळा ह्या पाण्यात उतरेल. पाणी गाळून घेते. आता ही जी आमसूल आहेत ना, ही पण चांगली कुस्करून त्यातला अर्क घ्यायचा आहे सगळा. ह्याच्यामध्ये मी कोकम आगळ मिसळते आहे. ह्या वाटीने 4 वाट्या पाणी घालते आहे. आमसुलाचं पाणी अर्क मी आता फोडणीमध्ये घालून घेते आहे. कोकम कितपत आंबट आहे ते बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ पण असतं, त्यामुळं आधी चाखून बघायचं, स्वाद घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. कोकम हे फळ कोकणातलं आहे आणि कोकणातलं दुसरं फळ म्हणजे नारळ. कोकणातली कुठलीही रेसिपी घ्यायची तर ती नारळाशिवाय अपुरी आहे. पण ह्याच्यामध्ये हे घातलंच पाहिजे अशातला भाग नाही आहे. मी एक 2 ते 3 चमचेच ह्याचं दूध काढणार आहे
आणखीन ते सारामध्ये घालणार आहे. चला आता मी त्याचं दूध काढून घेते आहे. दूध मी गाळून घेते आहे. हे एकदाच करणार आहे मी, कारण नारळाचा चव एकदम कमी आहे माझ्याकडं आणि ह्याच्यामुळं आपल्या साराचा आंबटपणा कमी तर होणारच आहे, शिवाय त्याला एक अप्रतिम चव येणार आहे. साराला उकळी फुटायला लागलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेते. मीठ थोडंसंच घालते आहे. जिरेपूड घालून घेते आहे. आपली आमसुलं बरीच आंबट आहे, त्याच्यामध्ये मी गूळ घालते ह्याच्यामध्ये. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. सारामध्ये मी हे नारळाचं दूध घालून घेते. नारळाच्या दुधामुळं साराचा रंग बदलला आहे, पण त्याची चव जी अद्वितीय येणार आहे ना, ती काही विचारू नका. तुम्ही एकदा करून खाल तर परत परत करा. आपल्या आमसुलाच्या साराला छान उकळी फुटलेली आहे, रंग पण सुंदर आलेला आहे. मी गॅस बंद करून घेते. अशा रीतीने आपलं अप्रतिम अद्वितीय चवीचं गरम गरम पित्तशामक आणखीन इम्युनिटीवर्धक कोकमचं सार तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. आणि हे सूप तुम्ही जेव्हा घोट घ्याल जेवताना किंवा जेवणाच्या आधी, तुमची भूक वाढल्याच्या कारणाने पोटाला थंडावा तर मिळणारच आहे आणि तुमची इम्युनिटी पण वाढणार आहे. तेव्हा हे अवश्य करून प्या. अशाच पुन्हा स्पेशल रेसिपी घेऊन मी परत येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, उन्हाळ्याची मजा लुटा. धन्यवाद.